राज्यात आधीच खराब प्रकरण गाजत असताना नवी मुंबईतून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। कारण नवी मुंबईचा भामटा शास्त्रज्ञ पोलिसांनी जेरबंद केलाय। लग्नाच्या आमिषानं 12हून अधिक महिलांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळांचा आधार घेऊन सुशिक्षित महिलांना आपल्या जाळ्यात ओढणाऱ्या एका महाठगाचा पर्दाफाश नवी मुंबई गुन्हे शाखेनं केलाय। स्वतःला इस्रोमधील शास्त्रज्ञ किंवा सार्वजनिक बांधकाम विभागातील उच्चाधिकारी भासवून महिलांचं आर्थिक आणि लैंगिक शोषण करणाऱ्या आदर्श म्हात्रे याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरोधात आतापर्यंत 12 गुन्हे दाखल झाले आहेत। हे प्रकरण तेव्हा उघडकीस आलं तेव्हा ऐरोली येथील एका महिला इंजिनियरनं रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। आरोपीनं स्वप्नील वारुळे या नावानं बनावट प्रोफाईल तयार करून तिच्याशी संपर्क साधला होता। त्याने स्वतःला इस्रोचा शास्त्रज्ञ असल्याचं सांगितलं आणि लग्नाचं वचन देऊन तिला विश्वासात घेतलं। त्यानंतर भविष्यातील गुंतवणुकीच्या नावाखाली तिला कर्ज काढण्यास भाग पाडून लाखो रुपये उकळले। तांत्रिक तपासाअंती नवी मुंबई गुन्हे शाखेनं फेब्रुवारी 2026 मध्ये अलिबाग येथून मुख्य आरोपी आदर्श म्हात्रे आणि त्याला मदत करणारा त्याचा भाऊ प्रेम म्हात्रे याला अटक केली। तपासात निष्पन्न झालंय की आदर्श म्हात्रे हा प्रत्यक्षात केवळ 10वी पास उत्तीर्ण आहे, मात्र तो अत्यंत सराईतपणे सुशिक्षित महिलांना फसवण्यात यशस्वी ठरत होता। त्याने स्वप्नील वारुळे, जयेश पाटील, नहुष म्हात्रे अशा सुमारे 12हून अधिक वेगवेगळ्या नावांनी मॅट्रोमोनियल साइट्सवर प्रोफाईल बनवली होती। महिलांना भुलवण्यासाठी तो महागड्या गाड्या, आलिशान बंगले आणि पंचतारांकित हॉटेलमधील स्वतःचे फोटो अपलोड करायचा। स्वतःला इस्रो शास्त्रज्ञ, पीव्हीडी अधिकारी, डॉक्टर किंवा बँक अधिकारी असल्याचं सांगून तो बनावट ओळखपत्र देखील दाखवायचा। तो प्रामुख्याने डॉक्टर, इंजिनियर, बँक अधिकारी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या विधवा किंवा अविवाहित महिलांना लक्ष्य करायचा। आरोपीनं महिलांना लग्नाचा आमिष दाखवून त्यांच्याकडून आतापर्यंत 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम उकळल्याचा संशय आहे। तो महिलांना विश्वासात घेऊन त्यांच्या नावे बँकेकडून प्री अप्रूव्ह वैयक्तिक कर्ज काढण्यास लावायचा। हे पैसे तो गुजरात किंवा इतर ठिकाणी मालमत्ता खरेदीच्या नावाखाली स्वतःच्या खात्यात वळवून घ्यायचा। फसवणुकीतून मिळालेले पैसे तो गोव्यातील कॅसिनोमध्ये जुगार खेळण्यासाठी आणि महागड्या हॉटेलमध्ये राहण्यासाठी खर्च करायचा। पोलिसांना त्याच्या खात्यातून आणि व्यवहारातून सुमारे 89 लाख रुपयांचा माग लागलाय। आदर्श म्हात्रे हा एक सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर महाराष्ट्रात ठिकठिकाणी गुन्हे दाखल आहेत। नवी मुंबई, मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर आणि यवतमाळ अशा विविध शहरातील पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत। अधिकृत तक्रारी 12 असल्या तरी सामाजिक दबावापोटी अनेक महिला समोर येत नसल्यानं ही संख्या 50 पेक्षा जास्त असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। पिंपरी चिंचवडमधील एका इंजिनियर महिलेची 59 लाख रुपयांना फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनीही त्याचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। या गंभीर प्रकरणाची दखल घेत नवी मुंबई पोलिसांनी शादी.com, जीवनसाथी, भारत मॅट्रिमोनी आणि अनुरूप सारख्या प्रमुख 6 विवाह संस्थांच्या प्रतिनिधींना बोलावून सुरक्षेबाबत कडक सूचनाही दिल्या आहेत। प्रोफाईल व्हेरिफिकेशन प्रक्रिया अधिक कडक करणं आणि संशयास्पद हालचालींची माहिती पोलिसांना देणं बंधनकारक करण्यात आलंय। अशा भामट्यांपासून सावध राहण्यासाठी पोलिसांनी आवाहन केलंय। मॅट्रोमोनियल साइट्सवरील माहितीची स्वतःहून खात्री करा। संबंधित व्यक्तीच्या नोकरीच्या ठिकाणाबद्दल चौकशी करा। लग्न ठरण्यापूर्वी कोणत्याही स्वरूपाचे आर्थिक व्यवहार किंवा कर्ज काढू नका। व्यक्तीच्या वागण्यात किंवा माहितीमध्ये विसंगती आढळल्यास त्वरित सायबर सेलकडे तक्रार करा, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय। नवी मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे आणि त्यांची टीम या प्रकरणाचा अधिक तपास करते। या प्रकरणात आणखी काही खळबळजनक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही लग्नासाठी जोडीदार शोधत असाल तर अशा भामट्यांपासून कसं वाचता येईल याची ही खबरदारी घ्या।